स्वामी विचार भाग 8वा। स्वामी महाराज सांगतात की काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा। स्वामी महाराज सांगतात की कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी करत राहणं फार सोपं असतं, पण त्यातला चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करणं कठीण असतं। ते करायला शिका। ज्या प्रार्थनेत इच्छा कमी आणि भक्ती जास्त असते ती प्रार्थना श्रेष्ठ असते। काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात, जाळी झाली तरी कायम हृदयात जपाविषयी वाटतात। स्वामी महाराज सांगतात की काही करण्यासाठी मुहूर्त नाही तर इच्छा असावी लागते। साधने खूप मिळतील पण संकल्प मात्र करावे लागतील। शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाच्या विचार आणि कर्मावर अवलंबून असतं। स्वामी महाराज सांगतात की सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे। जसा मुक्कामाचा आनंद तुम्ही घेतात तसाच प्रवासाचा सुद्धा आनंद घ्यायला शिका। कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही। स्वामी महाराज सांगतात की कोणतेही काम स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्णत्वास न्या, त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका। संघर्षासाठी कायम तयार असावं। यशाची चव तेव्हाच तर चाखता येते। चूक नक्की विसरा पण धडा मात्र नेहमी लक्षात ठेवा। स्वामी महाराज सांगतात की प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश। जो माणूस आपले आयुष्य समजूतदारपणे व्यतीत करतो त्याला कसलेच भय वाटत नाही। वारंवार प्रयत्न करा आणि सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाका। सतत कर्तव्य करीत राहा। आज ना उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। श्री स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ।